उत्कृष्ट हा ऑलराऊंडर आहे। रोहित शर्मासाठी भारत माता की जय, भारत माता की जय। या संपूर्ण विराट कोहलीचं प्रदर्शन मुंबईचा राजा इंडिया, मुंबईचा राजा रोहित शर्मा सारखा कॅप्टन पुन्हा आपण पाहू शकतो या सगळ्या पद्धतीने भारत खेळात अतिशय उत्कृष्टपणे खेळला। त्या जगाला अभिमान आहे शेवट पाकिस्तानच्या। The revenge has been taken. The revenge has been taken. एक तो लेना नहीं तो विन है, लेकिन हमारे पास सिर्फ लो विन है विन। कशा पद्धतीने सर्व तरुण असतील तसेच ज्येष्ठ नागरिक देखील या ठिकाणी रस्त्यावर उतरलेले आहेत। नागरिकांचा जल्लोष या ठिकाणी बघून अनेकांचं मन देखील या ठिकाणी आता नाचायला बघतंय। मोठा फटाकडे या ठिकाणी फोडलेले आहेत। भारतीय ध्वज या ठिकाणी आसमंतात उंच उंच फडकत आपल्याला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन हरी नेगीसह मी ऋतिक गणकवार, TV9 मराठी, मुंबई। तर आपण ही दृश्य बघतोय नाशिक मधून आहेत। नाशिकच नाही तर संपूर्ण देशभरामध्ये हा जल्लोष साजरा केला जातोय। भारतातला प्रत्येक एक क्रिकेट प्रेमी हा जल्लोष करताना आपण बघतोय। रोहित शर्माच्या नेतृत्वात भारत चॅम्पियन्स ट्रॉफीचा विजेता ठरलेला आहे। त्यामुळेच फटाक्यांची आतषबाजी केली जाते, घोषणा दिल्या जातात। 2017चा वचपा भारतानं काढलेला आहे। 2017ला पाकिस्तान जिंकलेला होता। ज्या यजमान पाकिस्तानकडे या सगळ्या सामने होत होते, मात्र तिथे थेट जरी जाऊन भारत खेळला नसला, जरी दुबईमध्ये मॅच झाली असली तरी देखील यजमान असलेल्या पाकिस्तानकडून ट्रॉफी हिसकावून आणलेली आहे। त्यामुळेच हा जल्लोष संपूर्ण देशभरात केला जातोय। मोहम्मद शमी रवींद्र नंतर 2025 मध्ये आयसीसी ट्रॉफीचा विजेता भारत झाल्यामुळे फार मोठ्या आनंदाचा उत्सव राहिला। कोहली जो आहे तो लवकर आउट झाला त्यामुळे कुठेतरी निराशा पाहिली। हो, थोडी निराशा बघायला मिळाली होती, पण मग सगळीकडे आनंदाचा उत्साह असा बघायला मिळतोय की आपला जो आनंद आहे तो एकदम मस्तपणे या ठिकाणी तर हातामध्ये तिरंगा घेऊन या ठिकाणी तरुणाई जल्लोष करते। भाऊ, भारतानं सामना ठिकाणी बघितलं आपण तर तरुणाई जे आहे ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जल्लोष करत आहे। भारतानं हा सामना अखेर जिंकलेला आहे आणि सुरुवातीपासूनच या ठिकाणी अजिंक्य राहिलेल्या भारतानं हा सामना घेऊन आता आपल्या मायदेशी निघणार आहेत। दुबईमध्ये सामने सुरू होते। पाकिस्तानकडे यंदाचं चॅम्पियन ट्रॉफीचं जे आयोजन होतं ते करण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर पाकिस्तानलाच त्यांच्या घरात सुरुवातीला हरवून आणि त्यांना या चॅम्पियन ट्रॉफीतनं बाहेर काढून आता न्यूझीलंड सोबत हा जो अंतिम सामना आहे तो भारताने जिंकलेला आहे। आणि त्यानंतर आपण जर बघितलं तर